नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 29 आणि 30 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आता आपण या लेक्चरचा पहिला प्रश्न बघूयात. IMDच्या 2023च्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? IMD म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. तर ही इन्स्टिट्यूट हा वर्ल्ड टॅलेंट रँकिंग काढत असते. याच्यामध्ये यावेळी आपल्या भारताचा 56वा नंबर आलेला आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. आता हे जर आपण पोझिशन 2022ची बघितली ना, तर बघा 2022मध्ये आपल्या ह्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये आपल्या भारताचा 52वा रँक आला होता आणि यावेळी आपण 56व्या नंबरवरती आहोत. म्हणजे आपण लास्ट इयरशी कंपेअर केलं तर आपण 4 स्थानांची आपल्या भारताची याच्यामध्ये घसरण झालेली आपल्याला इथे दिसते. यावेळीचे हे रँकिंग टोटल 64 देशांमध्ये काढलेले आहे. याच्यामध्ये स्वित्झर्लंड पहिल्या नंबरवरती आहे, दुसरा आहे लक्झेंबर्ग, तिसरा आहे आईसलँड, चौथा आहे बेल्जियम आणि पाचवा आहे नेदरलँड्स. तर ह्या IMDच्या या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये यावेळी आपल्या भारताचा 56वा रँक आलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. हा पण एक इंडेक्स आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आयोग बऱ्याच वेळा या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या रँकिंगवरती प्रश्न विचारत असतो. तर हा प्रश्न आहे की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा 40वा क्रमांक कायम आहे. हे कोणत्या संस्थेने जारी केलं आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा संघटना हा इंडेक्स जारी करत असते. यावेळेचा हा इंडेक्स टोटल 132 अर्थव्यवस्थांमध्ये काढला गेला, ज्याच्यामध्ये आपल्या भारताचं 40वे स्थान कायम आहे. म्हणजे काय, तर मागच्या वर्षीसुद्धा या इंडेक्समध्ये आपल्या भारताचा 40वाच रँक आला होता आणि यावेळीसुद्धा सेम आहे. आता आपण जर 10 वर्षापूर्वी जर भारताची परिस्थिती बघितली या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सची, तर खूप वाईट होती बघा. 2013मध्ये या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपल्या भारताचा 66वा रँक होता आणि आता 10 वर्षांनी म्हणजे 2023मध्ये आपण या इंडेक्समध्ये 40व्या नंबरवरती आहोत. म्हणजे टोटल 26 स्थानांनी या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने सुधारणा केलेली आहे मागच्या 10 वर्षामध्ये आणि ही एक आपल्या भारतासाठी खूप पॉझिटिव्ह साईन आहे. आता हा जो इंडेक्स आहे ना, तर हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये देशाचं रँकिंग काढतं किंवा वेगवेगळे निकष जे असतात तर हे कन्सिडर करून हा इंडेक्स बनवला जातो. आता कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले जे देश आहेत याच्यामध्ये भारत हा टॉप नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे आणि आपल्या भारताच्या नंतर ह्या कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये व्हिएतनाम आणि त्याच्यानंतर युक्रेनचा नंबर लागतो. तसं जर आपण बघितलं तर जगातल्या सगळ्या युनिकॉर्नपैकी 80% होस्ट करणाऱ्या ज्या 5 अर्थव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारताचा समावेश होतो आणि ही सुद्धा खूप आपल्या भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे. यामध्ये जगातले जे वेगवेगळे भाग आहेत तर रिजनमध्ये सुद्धा वेगवेगळे इंडेक्स काढले जातात. त्याच्यामध्ये बघा मध्य आणि दक्षिण आशियाई प्रदेशातल्या इतर सगळ्याच निकषांमध्ये भारत हा अव्वल कामगिरी करणार आहे, फक्त पायाभूत सुविधा सोडून. तर हा मुद्दासुद्धा आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. अगेन ही सुद्धा एक खूप महत्त्वाची रँकिंगवरती हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नातले काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे नोट डाऊन करा, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा प्रश्न आहे की टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024मध्ये भारतातील कोणती संस्था अव्वल स्थानावर आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा पहिला पर्याय IISc बेंगलोर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. आता प्रश्नामध्येच आपल्याला विचारलं आहे की भारतातील कोणती संस्था अव्वल स्थानावर आहे. तर ही जी संस्था आहे IISc बेंगलोर हे भारताच्या यादीत अव्वल आहे, म्हणजे पहिल्या नंबरवरती आहे. असं का बरं मी म्हणते, तर ह्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये या आपल्या भारताच्या 91 भारतीय युनिव्हर्सिटीजला यावेळी स्थान मिळालेलं आहे. या 91 युनिव्हर्सिटीजमध्ये IISc बेंगलोर हे पहिल्या नंबरवरती आहे. आता टोटल जर एकूण यादीत जर बघितलं तर या IISc बेंगलोरचं स्थान हे 201 ते 250च्या मध्ये आहे. आता हे जे रँकिंग असतं ना युनिव्हर्सिटीचं, तर ह्याच्यामध्ये कसं असतं की पर्टिक्युलर जवळपास 50 ते 100पर्यंत ह्या युनिव्हर्सिटीचं हे रँकिंग, त्या युनिव्हर्सिटीचं ते रँकिंग, तर ह्याचा पहिला दुसरा तिसरा असं नंबर सांगितले जातात. पण 200च्या नंतर हे जे रँकिंग आहे युनिव्हर्सिटीचं ते हे असं ग्रुपमध्ये सांगितलं जातं की ह्या युनिव्हर्सिटीजला 201 ते 250मध्ये स्थान मिळालं आहे, 251 ते 300मध्ये, 301 ते 350मध्ये, तर असं सांगितलं जातं.
तर या IISc बेंगलोरला एकूण यादीत 201 ते 250च्या मध्ये स्थान मिळालेलं आहे, पण भारताच्या युनिव्हर्सिटीजमध्ये ही पहिल्या नंबरवरती आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा की यावेळी जवळपास 91 भारतीय युनिव्हर्सिटीजला या रँकिंगमध्ये स्थान मिळालेलं आहे. तेच जर आपण लास्ट इयरशी कम्पेअर केलं तर मागच्या वेळी फक्त 75 युनिव्हर्सिटी या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये आलेल्या होत्या. म्हणजे यावेळी ही जी संख्या आहे युनिव्हर्सिटीचं ह्या रँकिंगमध्ये यायची ही सुद्धा वाढलेली आहे आणि हे सुद्धा आपल्या भारतासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. कुठल्याही युनिव्हर्सिटीजला या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये स्थान मिळणं ही सुद्धा चांगलीच गोष्ट असते. तसं जर आपण बघितलं तर बघा, टोटल 169 युनिव्हर्सिटीज आहेत US च्या. त्याच्यामुळं या संपूर्ण लिस्टमध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रांमध्ये US हे पहिल्या नंबरवरती आहे. आपल्या भारताच्या फक्त 91 युनिव्हर्सिटीज आहेत, तर USच्या 169 युनिव्हर्सिटीज आहेत. आणि आपल्या भारताच्या सुद्धा 91 युनिव्हर्सिटी हा एक खूप चांगला नंबर आहे. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांमध्ये आपलं भारताचा यावेळी 4था नंबर आलेला आहे. ओके, हा सुद्धा मुद्दा आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण लास्ट इयर 2023च्या या रँकिंगमध्ये आपला भारत 6व्या नंबरवरती होता आणि आता आपण सर्वाधिक प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रांच्या स्थानामध्ये 4थ्या नंबरवरती आलेलो आहोत. आता इथे महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे काय तर बघा, IIT जे कॉलेज आहेत आपल्या भारतातले, तर ह्यांनी सलग 4थ्या वर्षी या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगवरती बहिष्कार टाकलेला आहे. ठीक आहे, इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बघा की आपल्या भारतातल्या IIT कॉलेजनी सलग 4थ्या वर्षी या जागतिक विद्यापीठ क्रमवारीवरती बहिष्कार टाकलेला आहे. आता ही जी टोटल युनिव्हर्सिटीज आहेत तर ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे बघा ऑक्सफर्डचं विद्यापीठ, दुसऱ्या नंबरवर आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, तिसरा आहे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT, चौथा आहे हार्वर्ड विद्यापीठ आणि पाचवं आहे केम्ब्रिज विद्यापीठ. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, बिहारला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे कैमूर. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा सुद्धा, कारण बिहारमध्ये आत्तापर्यंत एकुलता एक व्याघ्र प्रकल्प होता, पण त्यांना आता कैमूर या जिल्ह्यामध्ये त्यांचा दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे. अजून मिळालेला नाही आहे, कारण व्याघ्र प्रकल्प मिळवण्यासाठी जी प्रोसेस असते तर हे बिहारचे वन विभागाचे अधिकारी ती प्रोसेस करतायत. ती प्रोसेस काय असते तर बघा, कुठल्याही राज्यामध्ये जर आपल्याला एखाद्या प्रदेशाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करायचं असेल तर त्या राज्याच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते आणि ही मान्यता मिळाल्यानंतर त्या राज्यामध्ये त्या प्रदेशात व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला जाऊ शकतो. ओके, आता तुम्ही मला सांगा की बिहारचा आत्तापर्यंतचा जो एकुलता एक व्याघ्र प्रकल्प होता तर त्याचं नाव काय आहे हे मला आज कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. ओके, आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर सध्या बिहारमध्ये वाघांची संख्या फक्त 54 एवढी आहे आणि या इयर एंडपर्यंत कैमूर या जिल्ह्यामध्ये दुसरं व्याघ्र प्रकल्प हे बिहारला आता मिळू शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ग्रीन अमोनिया प्रथमच VO चिदंबरनार बंदरातून आयात करण्यात आला, हे बंदर कुठं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यातलं हे बंदर आहे. VOC बंदर असे म्हणतात त्याला किंवा VO चिदंबरनार बंदर असेही म्हणतात. तर या बंदरावर पहिल्यांदाच ग्रीन अमोनिया हा इम्पोर्ट करण्यात आला आहे. आता हा प्रश्न का बरं घेतला आहे तर पहिल्यांदाच ग्रीन अमोनिया इम्पोर्ट केला आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथे एक वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा बनलेला आहे. ते म्हणजे या बंदरांनी एकाच दिवसात 2,01,204 टन हाताळणी करून एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. या पोर्टनी जवळपास 3/20 या साईजचे कंटेनर हे सक्सेसफुली हँडल केलेले आहेत, ज्या प्रत्येक कंटेनरचं वजन जवळपास 37.4 टन एवढं जास्त होतं आणि त्यांनी आता ग्रीन अमोनिया हा इम्पोर्ट केलेला आहे. पहिल्यांदाच ह्या पोर्टवरती इम्पोर्ट आपण केलेला आहे. त्यामुळे थोडक्यात आपण या VO चिदंबरनार पोर्टबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर हे झालं बघा ह्या पोर्टचं ऑफिशियल नाव, VO चिदंबरनार पोर्ट अथॉरिटी. हे जे बंदर आहे हे तामिळनाडूमधल्या थुत्तुकुडी या ठिकाणी आहे आणि भारतातले जे 13 प्रमुख बंदर आहेत त्याच्यापैकी एक आहे हे. हे जे बंदर आहे हे 11 जुलै 1974ला प्रमुख बंदर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तामिळनाडूमधलं दुसऱ्या क्रमांकाचं आणि भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं कंटेनर टर्मिनल आहे हे, म्हणून या पोर्टबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे. अजून एक म्हणजे काय माहिती आहे का, तर हे जे बंदर आहे ना तर हे एक आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बंदर आहे. आपले पश्चिमेकडची जी किनारपट्टी आहे तर तिथं सगळे जे बंदर आहेत तर हे नैसर्गिक आहेत, पण पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे तर तिथले बरेच बंदर हे कृत्रिम बंदर आहेत जे की मानवनिर्मित आहेत, म्हणजे आपण बनवलेले आहेत. ओके, तामिळनाडूमधलं हे तिसरं आंतरराष्ट्रीय बंदर आहे ज्याचं नाव आहे VO चिदंबरनार पोर्ट. ठीक आहे, या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात तामिळनाडू या राज्याबद्दल पण जाणून घेऊ.
तर बघा, आपल्या भारताच्या एकदम दक्षिण टोकाकडं असलेलं हे राज्य आहे. याच्या पश्चिमेला केरळ आहे, वायव्येला कर्नाटक, याच्या दक्षिणेला आपला भारतीय महासागर आहे, श्रीलंका आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तसंच पुदुचेरी हा सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे बघा, छोटासा आपल्याला इथे दिसतोय. आणि ह्याच्या उत्तरेला आंध्र प्रदेश आहे. म्हणजे असं आपण हे चतुसीमा असल्यासारखं तामिळनाडूला आहेत असं आपण म्हणू शकतो. इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स म्हणजे मुदुमलाई, मुकुर्ती, इंदिरा गांधी म्हणजेच अन्नामलाई नॅशनल पार्क आणि गिंडी नॅशनल पार्क ही सगळी तामिळनाडूची नॅशनल पार्क्स आहेत. इथल्या काही ठिकाणांना युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा दर्जा दिलेला आहे. ती ठिकाणं म्हणजे भारतातला सिल्क रोड, श्री रंगनाथ स्वामी मंदिर, भारताची माउंटन रेल्वे, कांचीपुरमची मंदिरं आणि पद्मनाभपुरम पॅलेस. तर एवढी ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून घोषित केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. 2023च्या व्हाईट हाऊस फेलो मिळालेल्या भारतीय अमेरिकन महिलेचे नाव काय आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण व्हाईट हाऊस फेलो हे फक्त 15च लोकांना मिळालेलं आहे. त्याच्यापैकी एक आहे त्या भारतीय अमेरिकन महिला ज्यांचं नाव आहे कमल मेंघराजनी. सो या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. तर बघा, ह्या एक कर्करोग चिकित्सक म्हणजेच कॅन्सर फिजिशियन आहेत. तर व्हाईट हाऊस फेलोच्या 2023-24 वर्गासाठी निवडलेल्या 15 व्यक्तींपैकी या एक आता बनलेल्या आहेत. त्यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी धोरण कार्यालयामध्ये जागा देण्यात आलेली आहे. त्या ल्युकेमिया असलेल्या रुग्णांवरती उपचार करत असतात. आता हे व्हाईट हाऊस फेलो काय असतं बरं? तर 1 वर्षासाठी ह्या व्हाईट हाऊस फेलोमध्ये काम करणार आहेत वरिष्ठ कर्मचारी, तिथले कॅबिनेट सचिव आणि इतर उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत. कशासाठी? तर यांच्यासोबत काम करून प्रशासनाला त्यांच्या समुदायामध्ये चांगले नेते म्हणून सेवा देण्यासाठी ह्या त्यांना ट्रेनिंग देतात. तर असे 15 लोक अशा पद्धतीचं ट्रेनिंग देण्यासाठी किंवा सोबत काम करण्यासाठी यावेळी ह्या व्हाईट हाऊस फेलोमध्ये निवडले गेलेले आहेत. आता हा जो प्रोग्राम आहे व्हाईट हाऊस फेलो, तर ह्याची स्थापना 1964मध्ये करण्यात आलेली आहे. कशासाठी? तर अपवादात्मक तरुण नेत्यांना फेडरल सरकारच्या सर्वोच्च स्तरावर काम करण्याचा अनुभव देण्यासाठी ह्या प्रोग्रामची सुरुवात करण्यात आली होती 1964मध्ये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न या वर्षातल्या सगळ्या निधन वार्तांमधला वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अलीकडेच MS स्वामीनाथन यांचं निधन झालं, ते डॅश डॅश होते. या प्रश्नाचा आन्सर आहे कृषीशास्त्रज्ञ होते ते. भारताचे एक खूप महान कृषीशास्त्रज्ञ होते. त्यांनाच भारताच्या हरित क्रांतीचे जनक असं सुद्धा म्हणतात, कारण हरित क्रांती हे MS स्वामीनाथन यांच्यामुळेच आपल्या भारतात येऊ शकलेली आहे. तर बघा, अशात या थोर MS स्वामीनाथन यांचं वयाच्या 98व्या वर्षी रिसेंटली 28 सप्टेंबरला चेन्नई इथं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म तामिळनाडू या राज्यामध्ये कुंभकोणम या ठिकाणी 7 ऑगस्ट 1925ला झाला होता. त्यांना आत्तापर्यंत बरेच वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यापैकी प्रमुख लक्षात ठेवा: पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रमन मॅग्सेसे अवॉर्ड आणि जागतिक अन्न पुरस्कार. तर एवढे त्यांना आत्तापर्यंत मिळालेले आहेत. याशिवाय त्यांनी एक नॉन प्रॉफिट ट्रस्टसुद्धा सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन, म्हणजेच MSSRF. कशासाठी बरं हे फाउंडेशन? तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी मॉडर्न सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, तर हे शोधण्यासाठीचं हे एक नॉन प्रॉफिट ट्रस्ट त्यांनी सुरू केलं होतं. याच्याशिवाय आपल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत ते, आणि इव्हन ह्या आयोगालासुद्धा ह्यांच्या नावावरून ओळखलं जातं आहे. म्हणजे स्वामीनाथन आयोग म्हणून सुद्धा या राष्ट्रीय शेतकरी आयोगाला ओळखलं जाते बघा. आता हा आयोग जो आहे, तर हा कशासाठी महत्त्वाचा आहे बघा. तर ह्या आयोगाने आत्तापर्यंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली बरीच वेगवेगळे कामं केलेली आहेत. जसं की शेतकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत 2 वर्षात 5 वेगवेगळे रिपोर्ट्स हे केंद्र सरकारला सादर केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा या MS स्वामीनाथन यांचं वयाच्या 98व्या वर्षी रिसेंटली निधन झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न. अलीकडेच मायकेल गॅम्बन यांचं निधन झालं. त्यांनी कोणत्या चित्रपटात प्रोफेसर डंबलडोरची भूमिका साकारली आहे? तुम्ही जर हॅरी पॉटरचे थोडे जरी फॅन असाल, तर तुम्हाला डंबलडोर म्हणलं की ह्या प्रश्नाचा आन्सर आलंच असेल, दुसरा पर्याय. ओके, तर बघा, हॅरी पॉटर या मूव्हीमध्ये डंबलडोर म्हणून काम केलेले जे ॲक्टर होते मायकेल गॅम्बन, ह्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. ब्रिटिश आयरिश ॲक्टर होते ते. तर त्यांनी आत्तापर्यंत ह्या संपूर्णच हॅरी पॉटरच्या फ्रँचायझीमध्ये प्रोफेसर अल्बस डंबलडोरची भूमिका केलेली आहे. आणि त्यांचं रिसेंटली वयाच्या 82व्या वर्षी आता निधन झालेलं आहे. ते खूप फेमस ॲक्टर होते बघा. त्यांना आतापर्यंत 4 बाफ्टा अवॉर्ड मिळालेले आहेत. एक जरी बाफ्टा अवॉर्ड मिळाला तरी ही एखाद्या ॲक्टरसाठी खूप चांगली गोष्ट असते. पण आत्तापर्यंत ह्या एका ब्रिटिश आयरिश ॲक्टरला मायकेल गॅम्बल यांना 4 बाफ्टा अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न.
जागतिक रेबीज दिन 2023ची थीम काय आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. जनरली मी एखादा दिवस महत्त्वाचा आहे असं म्हणत नाही. पण बघा 1-1.5 महिन्यापूर्वी आपल्या भारतामध्ये एक घटना झाली होती, की 14 वर्षाच्या मुलाला कुत्रं चावल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला होता. म्हणजे दवाखान्यात न्यायच्या आधी रिक्षातच तो मुलगा मेला होता. तर त्या बेसिसवरती रेबीज या व्हायरसबद्दल आपल्याला बेसिक गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असायलाच पाहिजे. तर त्यापैकीच एक म्हणजे हा जागतिक रेबीज दिन. तर या वर्षीची या दिनाची थीम होती ऑल फॉर वन, वन हेल्थ फॉर ऑल. तर बघा दरवर्षी हा जागतिक रेबीज दिन हा 28 सप्टेंबरला साजरा केला जातो 2007 पासून आणि हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे. रेबीजबद्दल थोडक्यात सांगायचं तर बघा सगळ्यात जुन्या विषाणूजन्य रोगांपैकी आहे हा एक रेबीज नावाचा रोग, जो की वॅक्सिनद्वारे प्रिव्हेंटसुद्धा करता येऊ शकतो. म्हणजे जर आधी लस घेतलेली असेल तर रेबीज होण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. हा एक झुनोटिक डिसीज आहे बघा. आपल्याला जनरली माहीत असतं की कुत्रं चावल्यावरती रेबीज होतो, पण फक्त कुत्रंच नाही तर पिसाळलेला प्राणी चावल्यामुळं किंवा त्याचा ओरखंडा जरी आपल्या अंगावर त्याने ओढला तरीसुद्धा आपल्याला रेबीज होऊ शकतो. आणि हा एवढा डेंजर आहे ना की क्लिनिकल लक्षणे दिसायला लागल्यानंतर 100% प्राणघातकसुद्धा हा रेबीज व्हायरस किंवा हा डिसीज ठरू शकतो. आणि हा आपल्या डायरेक्टली मज्जासंस्थेवरती परिणाम करतो. म्हणजे आपलं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जे आहे तर याच्यावरती अफेक्ट करणारा आहे हा रेबीज नावाचा डिसीज. जनरली 5 ते 14 वर्ष वयोगटातले जे मुलं असतात तर हे या आजाराला बळी पडतात किंवा डिसीजला बळी पडतात. यावर्षीची या दिनाची थीम लक्षात ठेवा, ऑल फॉर वन, वन हेल्थ फॉर ऑल. ठीक आहे. तर हे लेक्चर बघून झाल्यावर टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे आय थिंक जुलै महिन्यामध्ये हे आर्टिकल आलं होतं. तर हे आर्टिकल तुम्ही हे लेक्चर संपल्यानंतर वाचून घ्यायचे. एक्झाममध्ये यातले सुद्धा काही मुद्दे विचारले जाऊ शकतात. कारण जेव्हा ती न्यूज फिरत होती ना तो मुलगा मेल्यानंतर, तर त्यानंतर एक मॉन्सून सेशन झालं होतं लोकसभेचं. तर त्याच्यामध्ये युनियन मिनिस्टरनी हा रेबीजबद्दलचा डेटा शेअर केलेला आहे, जो की या लेखामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. तर त्यातले मेन मुद्दे मी सांगते तुम्हाला. तर बघा त्यामध्ये असं सांगितलं आहे की 2022मध्ये आपल्या संपूर्ण भारतात रेबीजमुळं 307 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दिल्लीमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम 48 केसेस मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर पश्चिम बंगालचा नंबर लागतो, जिथं की 38 मृत्यू नोंदवले गेलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 29 मृत्यू झालेले आहेत या तिन्ही राज्यांमध्ये. ओके. तर असा बराच इम्पॉर्टंट डेटा तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळू शकतो. नक्की वाचून घ्या. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण सप्टेंबर महिन्यातले महत्त्वाचे दिवस अभ्यासून घेऊ. तर बघा 1 ते 7 सप्टेंबरला राष्ट्रीय पोषण सप्ताह असतो, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन, 8 तारखेला जागतिक साक्षरता दिन, 10ला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, 14 तारखेला हिंदी दिवस, 15ला इंजिनियर्स डे असतो, 16ला वर्ल्ड ओझोन डे, 17ला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो, 21 तारखेला 2 महत्त्वाचे दिवस असतात. एक म्हणजे जागतिक अल्झायमर दिन आणि दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय शांती दिन. 26ला असतो जागतिक सागरी दिन, 27ला जागतिक पर्यटन दिन, 28ला वर्ल्ड रेबीज डे आत्ता आपण बघितलेला आणि 29ला असतो जागतिक हृदय दिन. ठीक आहे. तर आज आपण 29 आणि 30 सप्टेंबर या दोन्ही दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. तुम्हाला आजचं लेक्चर समजलंय का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मी वाचत असते. तर लवकरच भेटूयात आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये. आता मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.